हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण महत्त्वाचे काही MCQs किंवा महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत. ते आहेत ते म्हणजे भारतीय नागरिकत्व. सध्या एक करंट इश्यू एक चर्चेत आहे, तो म्हणजे भारताचं नागरिकत्व आणि त्याबाबत सुरू असलेला वाद. आणि त्याच्या अनुषंगानं आपण चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये कोणतं तर भारतीय नागरिकत्व कोणतं, ते मिळवण्याचे मार्ग किंवा नागरिकांचा हक्क, कर्तव्य, शरणार्थी कोणते, ह्याच्या रिलेटेड असे बरेचसे प्रश्न आहेत की त्याच्यावर परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्यातले आपल्या राज्यघटनेमध्ये असलेले महत्त्वाचा टॉपिक, तर त्याच्यावर आज आपण प्रश्न घेणार आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नागरिकत्वाशी संबंधित तरतूद व राज्यघटनेतील अनुच्छेद यांची पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? पहिलं विधान आहे, पाकिस्तानातून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींना नागरिकत्व, अनुच्छेद 6. दुसरं आहे, नागरिकत्वाच्या कायद्याने विनियमन संसदेने करणे, अनुच्छेद 7. तिसरं आहे, मूळ भारतीय असलेल्या मात्र अन्य देशात राहणाऱ्या व्यक्तींना नागरिकत्व, अनुच्छेद 8. आणि दुसऱ्या देशाचे नागरिकत्व पत्करणाऱ्या व्यक्तींचं नागरिकत्व रद्द होणं, अनुच्छेद 9. आता याच्यामध्ये चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. आता पहिल्यांदा पाहूया पर्याय क्रमांक 2. आता पहिलं सेंटेन्स बघा, पाकिस्तानामधून भारतात आलेल्या ज्या विवक्षित व्यक्तींना नागरिकत्व देणं हे अनुच्छेद 6 मध्ये दिलेलं आहे. हे लक्षात असू द्या, हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे पाकिस्तानातून भारतात आलेलं. अनुच्छेद 8 मध्ये काय दिले, तर मूळ भारतीय असलेल्या मात्र अन्य देशातल्या राहणाऱ्या व्यक्तींना नागरिकत्व, हे अनुच्छेद 8 मध्ये दिले. तर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व पत्करणाऱ्या व्यक्तीचं नागरिकत्व रद्द होणं हे अनुच्छेद 9 मध्ये दिले. म्हणजे 6, 8 आणि 9. आता पर्याय क्रमांक 2 का चुकीचं आहे, तर नागरिकत्वाच्या कायद्याचे विनियमन संसदेनं करणे हे अनुच्छेद 7 मध्ये दिलं नसून ते अनुच्छेद 11 मध्ये दिलेलं आहे. काय केले, अनुच्छेद म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात राहू द्या. नागरिकत्वाच्या कायद्याने विनियमन संसदेने करण्याची तरतूद अनुच्छेद 11 मध्ये देण्यात आलेली आहे, ते अनुच्छेद 7 मध्ये देण्यात आलेली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे अनुच्छेद 6 मधली जी तरतूद आहे, म्हणजे राज्यघटना लागू होतानाची आणि 19 जुलै 1948 पूर्वी पाकिस्तानामधून भारतात स्थलांतरित केलेल्या व्यक्तींना आपोआप नागरिकत्व देण्यासाठी तरतूद करण्यात आली होती. आता काय करता येतं, तर सध्या केवळ नोंदणी अर्ज करावा लागतो. त्यानंतर भारताच्या राज्यघटनेशी निष्ठेची शपथ घेतली तर अशा लोकांना भारतीय नागरिकत्व पाकिस्तानी नागरिकांना सुद्धा मिळू शकतं. तर आता चेंजेस झालेले आहेत त्याच्यामध्ये, परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे अनुच्छेद 6 कशासाठी आहे, तर पाकिस्तानामधून भारतात आलेले जे नागरिक आहेत त्यांना नागरिकत्व देण्यासाठी. अनुच्छेद 8 कशाचा आहे, तर मूळ भारतीय आहे परंतु अन्य देशांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना नागरिकत्व देण्यासाठी. अनुच्छेद 9 कशासाठी आहे, दुसऱ्या देशाचं नागरिकत्व एखाद्या व्यक्तीनं जर स्वीकारलं तर त्या व्यक्तीचं नागरिकत्व रद्द होणं, अनुच्छेद 9 मध्ये दिलेलं आहे. आणि अनुच्छेद 11 मध्ये काय दिलेलं आहे, तर ते नागरिकत्वाच्या कायद्याचं विनियमन संसदेनं करणं हे गरजेचं आहे. म्हणजे सध्याचा जो भारतीय नागरिकत्व आणि त्याच्याबाबतचा विवाद, याच्या रिलेटेडचे हे पॉईंट खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत. तर याच्यावर तुम्ही थोडंसं ट्रेस करू शकता. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधाने अचूक आहेत, म्हणजे विधानं बरोबर आहेत असं आपल्याला विचारले. तर 4 विधान आहे. पहिलं आहे, अनिवासी भारतीय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करू शकतात. दुसरं आहे, OCI कार्डधारक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकामध्ये मतदान करू शकत नाहीत. तिसरं आहे, अनिवासी भारतीयांना भारतामध्ये कर भरावा लागतो. चौथा आहे, OCI कार्डधारकांना भारतामध्ये कर भरावा लागत नाही. आता याचं जे अचूक उत्तर आहे, पर्याय दिलेले, तर याचं अचूक उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, म्हणजे अ ब क बरोबर आहे. आता OCI म्हणजे काय, OCI म्हणजेच ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. OCI म्हणजे काय, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, असं त्याला OCI ला म्हटलं जातं. ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे OCI. ओके. आता अनिवासी भारतीय जे आहेत ना, तर ते भारतामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करू शकतात. परंतु OCI कार्ड धारक आहेत, म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, हे भारतामध्ये असं होणारी जी लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक आहे याच्यामध्ये मतदान करू शकत नाही. त्यामुळे पहिलं विधान सुद्धा बरोबर आहे, दुसरंही बरोबर आहे. तिसरं विधान काय सांगतं, तर अनिवासी भारतीयांना भारतामध्ये कर भरावा लागतो. तर ऑब्व्हियसली त्यांना जर निवडणुकामध्ये मतदान करू शकतात तर त्यांना कर सुद्धा भरावा लागतो. परंतु चौथं विधान हे त्यांनी काय म्हटले, की OCI कार्डधारकांना भारतामध्ये कर भरावा लागत नाही. तर हे विधान चुकीचं आहे.
का तर OCI कार्डधारकांना सुद्धा भारतामध्ये कर भरावा लागतो. OCI कार्डधारकांनी समजा भारतामध्ये एखादी संपत्ती कमवली किंवा तिथे इन्कम मिळवलं असेल तर त्याच्या रिलेटेड त्यांना कर भरावा लागतो. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता दुसरं म्हणजे OCI कार्डधारक. आता OCI कार्डधारकांकडे सुद्धा अनिवासी भारतीयांप्रमाणे पासपोर्ट त्यांच्याकडं नसतं. म्हणजे अनिवासी भारतीयांकडे पासपोर्ट असतं, परंतु OCI कार्डधारकांकडे ते नसतं. म्हणजे त्यांना भारताचं नागरिकत्व मिळालंय, परंतु राष्ट्रीयत्व मिळालेलं नसतं. OCI कार्डधारक जे असतात ना, तर त्यांना भारताचं नागरिकत्व मिळाले, परंतु राष्ट्रीयत्व मिळालेलं नसतं. या दोन गोष्टी आहेत. म्हणजे त्यांना मतदानाचा, निवडणुकीमध्ये उमेदवारीचा, शासकीय नोकरीतील संधीचा असे अधिकार भारताच्या नागरिकांसाठी असलेले अधिकार त्यांना नाहीत. परंतु त्यांनी जर भारतामध्ये कमवलेली एखादी संपत्ती असेल, तर त्याचे उत्पन्न असेल, त्याच्यावर कर भरणं मात्र त्यांच्यावर बंधनकारक आहे. म्हणजे हे चारही सेंटेन्स जर तुम्ही बघितले, जर इथं कर भरावा लागतो असं जर म्हटलं तर ही चारही सेंटेन्स बरोबर ठरतात. तर हे फरक एक लक्षात घ्या. OCI म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया आणि अनिवासी भारतीय याच्यामध्ये फरक काय येतो? तर याच्यामध्ये फरक येतो, अनिवासी भारतीय लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करू शकतात, परंतु ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया OCI कार्डधारक हे मतदान करू शकत नाहीत. त्यांना पण कर, अनिवासी भारतीयांना पण कर भरावा लागतो, OCI कार्डधारकांना सुद्धा कर भरावा लागतो. एवढा जरी फरक लक्षात ठेवला तरी मोर दॅन इनफ आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय नागरिकत्वाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत? काय विचारले? अयोग्य आहेत. पहिला आहे, नागरीकरणाद्वारे भारताचे नागरिकत्व प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला राज्यघटनेशी बांधिलकीची शपथ घ्यावी लागते. दुसरं विधान आहे, भारताने एखादा प्रदेश ताब्यात घेतल्यास त्या प्रदेशाच्या नागरिकांना आपोआपच भारताचे नागरिकत्व मिळते. तिसरं विधान आहे, केंद्र शासन एखाद्या देशाच्या नागरिकाला त्याच्या कर्तृत्वाच्या सन्मानार्थ भारताचे नागरिकत्व बहाल करू शकते. आता याच्यामध्ये अचूक उत्तर काय आहे? तर याचा आहे पर्याय क्रमांक 2, ब आणि क हे अयोग्य आहे. आता तुम्हाला डायरेक्ट मी त्याचा पॉईंट तर ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. समजा एखादा प्रदेश भारतानं ताब्यात घेतला, तर तो प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर केंद्र शासन काय करतं, तर एखादी अधिसूचना प्रसिद्ध करतं आणि त्या अधिसूचना प्रसिद्ध करून त्या प्रदेशाच्या संबंधित एखादी व्यक्ती असेल किंवा जे व्यक्ती असतील तर त्यांना भारताचं नागरिकत्व देण्याबाबत तरतूद करू शकतं. हा पॉईंट नक्की लक्षात घ्या. म्हणजे एखादा प्रदेश भारतानं जर ताब्यात घेतला, समजा आपण जवळचा एखादा प्रदेश ताब्यात घेतला, तो ताब्यात घेतल्यानंतर केंद्र शासन अधिसूचना जारी करतं आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या त्या प्रदेशाशी संबंधित व्यक्ती त्यांना नागरिकत्व देण्याबाबत तरतूद करू शकतो. आता त्या तरतुदीनुसार जे पात्र व्यक्ती आहेत ना, त्यांनाच भारताचं नागरिकत्व मिळतं. आता दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे नागरीकरणाद्वारे भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी ज्यांनी अर्ज केला, त्या अर्ज करणाऱ्या व्यक्तीपैकी आता त्याच्यामध्ये शासनाने काही अटी ठेवले. त्यामध्ये अट कोणती आहे, की उल्लेखनीय कार्य कोणत्या क्षेत्रामध्ये करणारे? समजा विज्ञान, कला, तत्वज्ञान, साहित्य, जागतिक शांतता किंवा मानवी प्रगतीसाठी ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले, अशा कार्य करणाऱ्या व्यक्तीची केंद्र शासनाची म्हणजे त्या व्यक्तीची केंद्र शासनाकडून खात्री पटली तर त्या व्यक्तींना नागरिकरणाच्या अटी शिथिल करू शकतं केंद्र शासन. अशा प्रकारचं आहे. मात्र केंद्र शासन स्वतःहून असं नागरिकत्व देण्याची तरतूद कायद्यामध्ये नाही. म्हणजे केंद्र शासन स्वतःहून असं तरतूद करेल का? तर ते नाहीये. त्याच्यामुळं विधान ब आणि क हे चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या ह्याच्यानुसार कर्तृत्वाला सन्मानार्थ भारतात नागरिकत्व बहाल करू शकते, परंतु किती अटी ठेवलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे काय, एखादा प्रदेश ताब्यात घेतल्यास त्या प्रदेशाच्या नागरिकांना आपोआपच नागरिकत्व मिळतं असं नाहीये. त्याच्यासाठी त्यांना अगोदर नागरिकरणाद्वारे मिळवायचं असेल तर अर्ज करावा लागतो आणि केंद्र शासनाने तरतुदी केल्या तरच त्यांना त्याचं नागरिकत्व मिळतं. तर हे 2-3 पॉईंट तुम्हाला जरूर लक्षात ठेवावे लागतील. आता पुढचा एक पॉईंट आहे की ज्याच्यामध्ये खूप गफलत होते, खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे. तो म्हणजे OCI कार्डधारकांना भारतीय नागरिकांसाठीचे काही अधिकार उपलब्ध नाहीत. म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया असे जे कार्डधारक आहेत, तर त्यांना भारतीय नागरिकांसाठीचे जे काही अधिकार आहेत ते उपलब्ध नाहीत. तर पुढीलपैकी कोणत्या अधिकाराचा त्यामध्ये समावेश होत नाही? म्हणजे समावेश होत असं म्हटले, म्हणजे समावेश होत नाही. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर मतदानाचा हक्क, कायद्यासमोर समानता, निवडणुकीमध्ये उमेदवारी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शासकीय नोकरी.
आता OCI कार्ड धारकांना भारतीय नागरिकांसाठीचे काही अधिकार उपलब्ध नाहीत. आता प्रश्न काय विचारलाय, काही अधिकार त्यांना उपलब्ध नाहीत म्हणजे त्यांना ते अधिकार घेण्याचा, ते मिळवण्याचा अधिकारच नाही. परंतु त्यामध्ये कोणत्या अधिकारांचा समावेश होत नाही. तर याचं जर तुम्ही अचूक उत्तर बघितलं तर त्याचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 ब आणि ड. म्हणजे कायद्यासमोर समानता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे जे अधिकार आहेत तर ते सगळ्यांना OCI कार्ड धारकांना सुद्धा आहेत. तर त्यामध्ये कोणत्या अधिकारांचा समावेश होत नाही. परंतु त्यांना OCI कार्ड धारकांना भारतीय नागरिकांसाठीचे काही अधिकार उपलब्ध नाहीत. त्याच्यामध्ये येतं मतदानाचा हक्क. OCI कार्ड धारकांना मतदानाचा हक्क मिळत नाही. म्हणजे लोकसभेची निवडणूक असू द्या किंवा विधानसभेची निवडणूक असू द्या, OCI कार्ड धारकांना तिथं मतदान करता येत नाही. परंतु त्याच्या उलट अनिवासी भारतीय जे असतात तर त्यांना मतदानाचा हक्क असतो. म्हणजे विधानसभेची निवडणूक असू द्या किंवा लोकसभेची निवडणूक असू द्या, त्याच्यामध्ये अनिवासी भारतीयांना मतदानाचा अधिकार असतो. तर निवडणुकीमध्ये उमेदवारी हे OCI कार्डधारकांसाठी उपलब्ध नाहीये किंवा शासकीय नोकरी जर घ्यायची असेल ते सुद्धा OCI कार्डधारकांना उपलब्ध नाहीये. म्हणजे OCI कार्डधारकांना कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये अधिकार उपलब्ध नाहीत हे तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. तर OCI कार्डधारकांना मतदान करण्याचा अधिकार नाही, शासकीय नोकरी भारतामध्ये करण्याचा अधिकार त्यांना अधिकार मिळत नाही. संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी याच्यासाठी सुद्धा अधिकार नाही किंवा भारतीय न्यायालयामध्ये न्यायाधीश पदावरील नेमणूक ह्याच्यामध्ये सुद्धा अधिकार OCI कार्डधारकांना उपलब्ध नाही. या व्यतिरिक्त भारतीय नागरिकांना असलेले इतर अधिकार हे OCI कार्डधारकांना मिळतात. हा एक पॉईंट आहे. म्हणजे हा पॉईंट फक्त फरक लक्षात घ्या. OCI कार्डधारकांना कोणते अधिकार मिळतात आणि अनिवासी भारतीयांना कोणते अधिकार मिळतात आणि भारतीय नागरिकांचे कोणते अधिकार, याच्याशी फक्त कंपॅरिझन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय नागरिकत्वाबाबतच्या पुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. तर 4 विधान आहेत. पहिलं विधान आहे अनिवासी भारतीय हे भारतीय नागरिक असतात. दुसरं विधान आहे अनिवासी नागरिकांना भारत आणि ते राहत असलेला देश अशा दोन्ही देशांचे म्हणजे दुहेरी नागरिकत्व मिळते. OCI कार्डधारक हे इतर देशांचे नागरिक असतात. आणि चौथं विधान आहे पाकिस्तान आणि बांगलादेश सोडून अन्य देशातील OCI कार्डधारकांचे नागरिकत्व हे त्यांचा देश व भारत असे दुहेरी नागरिकत्व असते. आता याच्यात अचूक उत्तर ओळखायला सांगितले, पर्याय दिलेले आहेत. आता या पर्यायामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. म्हणजे अ, क, ड हे विधान बरोबर आहे, परंतु ब हे विधान चुकीचं आहे असं उत्तर आहे त्याचं. आता अनिवासी भारतीय भारतीय नागरिकत्व असतं त्यांना, ओके, भारतीय नागरिक असतात ते. त्यानंतर OCI कार्डधारक हे इतर देशाचे नागरिक, बरोबर, कारण त्यांना बरेचसे अधिकार नाहीत, मतदानाचा, शासकीय नोकरी, न्यायाधीशांची नेमणूक, अशा बरेचसे अधिकार त्यांना नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश हे 2 अपवाद आहेत आणि हे 2 देश सोडून अन्य देशामधले जे OCI कार्डधारकांचं नागरिकत्व आहे ना, हे त्यांचा देश आणि भारत असं दुहेरी नागरिकत्व असतं. म्हणजे अनिवासी भारतीय आणि OCI कार्डधारकामध्ये हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे अनिवासी भारतीय हे भारताचे नागरिकत्व असतात, बरोबर, आणि OCI कार्डधारक हे भारताच्या नागरिकत्वासोबतच इतर देशामध्ये ज्या ठिकाणी राहतात त्या देशांचं सुद्धा त्यांच्याकडे नागरिकत्व असतं. परंतु त्याला अपवाद आहेत 2, पाकिस्तान आणि बांगलादेश देश सोडून इतर अन्य देशातील, ओके. दुसरं महत्त्वाचं म्हणजे विधान ब हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? अनिवासी भारतीयांना भारत आणि तो राहत असलेला देश आणि अशा दोन्ही देशांचं दुहेरी नागरिकत्व मिळत नाही. म्हणजे भारताच्या पासपोर्टवर अन्य देशामध्ये समजा, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला हा फरक कळणं गरजेचं आहे. अनिवासी भारतीय कोणाला म्हणायचं? आता भारताचा पासपोर्ट आहे आणि भारताच्या पासपोर्टवर अन्य देशामध्ये राहणाऱ्या आणि एका वित्तीय वर्षामध्ये 183 दिवस भारताबाहेर असणाऱ्या भारतीय नागरिकांना अनिवासी भारतीय असं म्हटलं जातं. म्हणजे भारताच्या पासपोर्टवर भारताबाहेर राहतोय आणि 366 दिवसापैकी निम्मे दिवस म्हणजे 183 दिवस तो भारताबाहेर राहतोय, तर अशा व्यक्तींना किंवा अशा लोकांना अनिवासी भारतीय असे म्हटले जातं. म्हणजे अशा लोकांना नागरिकत्व कोणतं आहे तर भारताचंच नागरिकत्व आहे, परंतु त्यांना दुहेरी नागरिकत्व नसून ते केवळ आणि केवळ भारतीय नागरिकत्व असतं. म्हणजे अनिवासी भारतीयांचा आणि ह्याच्यामधले फरक तुम्हाला OCI कार्डधारकामधला फरक समजणं गरजेचं आहे. आता केवळ भारतीय नागरिकांसाठीचे असलेले मतदान असेल किंवा शासकीय नोकरीचे सर्व हक्क हे सुद्धा अनिवासी भारतीयांसाठी उपलब्ध आहेत. परंतु OCI कार्डधारक जे असतात, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, तर हे ज्या देशामध्ये राहतात ना त्या देशांचं सुद्धा त्यांना नागरिकत्व मिळतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो OCI कार्डधारकांना दुहेरी नागरिकत्व मिळू शकतं.
आता ज्या देशामध्ये फॉर एक्झाम्पल ज्या देशामध्ये दुहेरी नागरिकत्वाची मुभा असते अशा पाकिस्तान आणि बांगलादेश देश सोडून हे अपवाद आहेत त्याला, पाकिस्तान आणि बांगलादेश सर्व देशाच्या नागरिकांना OCA कार्ड मिळवता येतात. म्हणजे OCA कार्ड धारक हे अन्य देशाचे नागरिक आणि पासपोर्ट धारक असतात, त्यांना भारताचं दुहेरी नागरिकत्व मिळतं. म्हणजे त्यांना केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेले हक्क आणि अधिकार मिळत नाहीत. म्हणजे अनिवासी भारतीय OCA कार्ड धारक यांच्यामध्ये असणारा जो महत्त्वाचा डिफरन्स आहे तो तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. कारण सध्या चालू असलेला जो भारतीय नागरिकत्व आणि त्याच्या संदर्भातला विवाद याच्या अनुषंगानं या प्रश्नांची डिस्कशन करणं किंवा ते समजून घेणं गरजेचं ठरतं. तर या लेसनमध्ये मी काय केलेलं आहे, तर याच्या रिलेटेड म्हणजे भारतीय नागरिकत्व आणि त्याच्या संदर्भात असलेले महत्त्वाचे मुद्दे याचा फरक समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण लेसन शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार कोसावी. आज आपण पाहणार आहात ते म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, की ज्याच्यामुळे सध्या चर्चेत आलं किंवा त्याला CAA असंही म्हटलं जातं. CAA म्हणजे काय, सिटिझनशिप अमेंडमेंट बिल. सिटिझनशिप अमेंडमेंट बिल जे चर्चेत आलेलं होतं, तर ते एक महत्त्वाचं काय आहे, किंवा नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आपण मराठीमध्ये लक्षात घेऊया. आता याचा अभ्यास करताना तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे विधेयक लोकसभेमध्ये कसं मंजूर झालं, राज्यसभेमध्ये कसं मंजूर झालं, या विधेयकाचे महत्त्वाचे टॅगलाईन जी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे विधेयकाचा कोणत्या घटकाला फायदा होईल किंवा भारतातील असा कोणता घटक आहे त्याला तो फायदा होणार नाही. त्यानंतर काँग्रेस आणि इतर डावे पक्ष यांनी या विधेयकाला केलेला विरोध, का विरोध केला आणि कोणत्या घटकाच्या कोणत्या मुद्द्याच्या जोरावर त्यांनी विरोध केला, अशा प्रकारचे सर्व पॉईंट या रिलेटेड तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. तर ते सर्व आपण आजच्या लेसनमध्ये कव्हर करणार आहोत. सिटिझनशिप अमेंडमेंट बिल, आता हे जे बिल आहे ना, तर हे लोकसभेमध्ये मंजूर झालं. तर लोकसभेमध्ये किती फरकानं मंजूर झाले, तर समर्थनामध्ये 311 मतं पडलीत आणि विरोधामध्ये 80 मतं पडलीत. म्हणजे 311-80 या मताधिक्यानं सिटिझनशिप अमेंडमेंट बिल हे लोकसभेमध्ये मंजूर झालेलं आहे. आता दुसरा पॉईंट असा राहतो तो म्हणजे काँग्रेसने या बिलला केलेला विरोध. आता हे दुरुस्ती विधेयक संविधानामधलं जे आर्टिकल 14 आहे, आर्टिकल 14 काय सांगतं, कायद्यासमोर समानता. आता या तत्वाच्या विरोधात आहे असं काँग्रेसचं म्हणणं होतं. म्हणजे राज्यघटनेमधील जे मूलभूत अधिकार आहे याचं उल्लंघन हे बिल करतं, असा मुद्दा काँग्रेससह विरोधी पक्षांनी विरोध केलेला होता. त्यामुळे याच्यावरचं बरंचसं चर्चा चालू होतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर माझं लेसन्स आवडलं तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे राज्यसभेमध्ये सुद्धा मंजूर झालं. तर ते 125 विरुद्ध 5 म्हणजे 125 मतं हे समर्थनामध्ये पडलेले आहेत, 105 मतं ही विरोधामध्ये पडलेली आहेत. हे दोन गोष्टी. आता हे जे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2019 आहे, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2019, याची महत्त्वाची टॅगलाईन काय आहे, तर 3 महत्त्वाचे देश म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान. आता या 3 देशामधून धार्मिक छळाला कंटाळून भारतामध्ये आलेले जे लोक आहेत, कोणती लोक समुदायाची, हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिस्ती. म्हणजे याच्यामध्ये मुस्लिम आहे का, तर मुस्लिम समाजाचे लोक नाहीत. म्हणजे धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशामधून भारतात आलेली कोणती लोक, हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिस्ती, हे जे बेकायदा स्थलांतरित करून आलेले लोक आहेत ना, तर त्यांना भारतीय नागरिकत्व दिलेलं जाईल असं ह्या नागरिकत्वाची तरतूद आहे किंवा टॅगलाईन आहे. परंतु त्याच्यासाठी डेडलाईन ठेवलेली आहे. कधीपर्यंत भारतामध्ये आलेली, तर 31 डिसेंबर 2014. परीक्षेला तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, 31 डिसेंबर 2014 पर्यंत, 31 डिसेंबर 2014 पर्यंत आलेली. दुसरं तुम्हाला लक्षात ठेवायचे कोणते 3 देश, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, हे लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर तो कोणत्या समुदायाचे, हे समुदाय सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे, हिंदी, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिस्ती. याच्यामध्ये मुस्लिम समाजाबद्दल येत नाही, हे लक्षात घ्या. तर याच्याबाबतची ही तरतूद आहे किंवा या विधेयकाचे आपण टॅगलाईन असं आपण त्याला म्हणू शकतो. हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर या दुरुस्तीचा कोणाला फायदा होणार नाही, तर या दुरुस्तीचा म्हणजे या बिलचा कोणाला फायदा होणार नाही, तर श्रीलंकेमधले तमिळ लोक, म्यानमारमधले मुस्लिम लोक,
पाकिस्तानमधील मुस्लिमांमधील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे श्रीलंकेमधून येणारे तमिळ लोक हे सुद्धा, यांना सुद्धा या विधेयकाचा लाभ मिळणार नाही. म्यानमारमधले मुस्लिम सुद्धा मिळणार नाही. आता भारतीय राज्यघटनेमधले किंवा भारताच्या देशामधला कोणता असा भाग आहे की त्या भागाला हे विधेयक लागू असणार नाही असं म्हटलेलं आहे? तर ही दुरुस्ती घटनेच्या 6व्या अनुसूचित समाविष्ट केलेला जो आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या राज्यामधले जे आदिवासी भाग आहेत, तसंच बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन 1873 मध्ये, हे लक्षात राहू द्या, बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन 1873 मध्ये अधिसूचित केलेले जे भाग आहेत ना, त्यांना सुद्धा हे लागू असणार नाही. म्हणजे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम हे 4 राज्य, ह्या राज्यामधला आदिवासी भाग, तसंच बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशनमध्ये नमूद केलेला जो अधिसूचित भाग आहे, यांना सुद्धा हे विधेयक लागू असणार नाही, हे लक्षात घ्या. मग आता कोणत्या अटीमध्ये बदल करण्यात आलेत? आता सध्या आपण जर बघितलं, कोणत्याही परदेशी व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळवायचंय, तर त्या व्यक्तीला भारतामध्ये कमीत कमी किती वर्ष राहणं आवश्यक आहे? तर कमीत कमी 11 वर्ष राहणं आवश्यक आहे. आता ह्या जी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आहे, या विधेयकामध्ये ही जी अट होती की भारतामध्ये किती वर्ष राहिलं पाहिजे होतं? 11 वर्ष. तर ही अट आता शिथिल करण्यात आली आहे ह्या विधेयकानुसार, आणि ते किती सांगितले? तर 6 वर्ष करण्यात आले. म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामध्ये अट काय केली आहे? म्हणजे कोणताही परदेशी व्यक्ती भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतामध्ये किती वर्ष राहणं आवश्यक आहे? तर आता 6 वर्ष राहणं आवश्यक आहे, कारण ह्या कायद्यानुसार झालेलं आहे. अगोदर किती होतं? 11 वर्ष होतं. म्हणजे आता याच्यासाठी काय चेंजेस करावे लागणार आहेत? जो भारतीय नागरिकत्व कायदा 1955 याच्यामध्ये त्याला चेंजेस करणं गरजेचं आहे. आता ज्यामुळे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्या जे कायदेशीररित्या सोयीचं पडेल असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. तर ही एक महत्त्वाची चेंजेस आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण थोडं राज्यसभेमध्ये काय झालं या विधेयकाच्या बाबतीत त्याच्याबद्दल पाहूया. राज्यसभेमध्ये 240 सदस्य होते, त्यातले 5 सदस्यांनी गैरहजर राहण्यासाठी रीतसर अर्ज केला होता. शिवसेनेचे 3, काँग्रेसच्या वंदना चव्हाण आणि लोक जनशक्ती पक्षाचे खासदार रामविलास पासवान हे 5 गैरहजर सदस्य राहिले होते. आता वरिष्ठ सभागृहात आता एकूण सदस्य किती होते? 240, त्यातले 5 गेले, राहिले 235. मतदानावेळी 230 हजर होते, गैरहजर हे 5 मी ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. सभागृहातील उपस्थित सदस्यसंख्येच्या आधारे हे विधेयक मंजूर करण्यासाठी 116 सदस्यांचं पाठबळ पाहिजे होतं. तर भाजपने एकूण 9 मतं अधिक मिळवलेत, हे तुम्हाला समजून येतं. आता याला पाठिंबा कोणी दिला? तर नितीश कुमार यांचा जो जनता दल संयुक्त आहे, यांच्यामध्ये पक्षामध्ये अंतर्गत विवाद होता, तरी सुद्धा या पक्षानं या विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे 5 मतं तिथे मिळालेली आहेत. भाजपचे 81, अण्णा द्रमुक 11, बिजू जनता दल 7, YSR काँग्रेस 2, अकाली दल 3, RPI 1, तेलुगू देसम 2, नियुक्त खासदार झालेले 4, आसाम गण परिषद, प्रत्येकाची एक होते ना छोट्या पक्षांनी विधेयकाच्या बाजूने कौल दिलेला आहे. म्हणजे आसाम गण परिषद असेल, बोजा लँड पीपल्स फ्रंट, नागा पीपल्स असेल, किंवा सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट यांनी सुद्धा या पक्षाच्या बाजूने मतं दिलेली आहेत. दुसरं म्हणजे तेलंगण राष्ट्रीय समिती. आता भाजपला त्यावेळी मिळेल असं वाटत होतं, परंतु तेलंगण राष्ट्रीय समितीनं विधेयकाच्या विरोधात मतदान केलेलं आहे, हे आवर्जून लक्षात घ्या. ऑपोजिटमध्ये येतं काँग्रेस 46, तृणमूल काँग्रेस 13, राष्ट्रवादी काँग्रेस 2, राष्ट्रीय जनता दल 4, बसपा 4, समाजवादी पार्टी 8, द्रमुक, डावे असे मिळून सगळ्यांनी विरोधात मतदान केले. त्यांची एकच अट होती की ते म्हणजे प्रवर समितीकडे हे मतदान बिल पाठवावं. म्हणजे तुम्हाला आता सिटीजन अमेंडमेंट बिल किंवा नागरिकत्व दुरुस्ती विधेयक याच्यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे? पहिलं लक्षात ठेवायचं आहे की लोकसभेमध्ये 311-80 या मताधिक्याने हे पास झालं. राज्यसभेमध्ये ते 125-105 या फरकानं ते पास झालेलं आहे. हे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. दुसरं म्हणजे याची टॅगलाईन काय आहे? तर कोणत्या 3 देशामध्ये धार्मिक छळाला कंट्रोल आलेले लोक त्यांना नागरिकत्व मिळणार? पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान. कधीपर्यंत त्याची एक डेडलाईन दिली आहे, ती आहे 31 डिसेंबर 2014. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये कोणत्या समुदायाचे लोक? हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिस्ती, याच्यामध्ये मुस्लिम येत नाही. तर हे नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची आपण टॅगलाईन म्हणू शकतो. फायदा कोणाला होणार नाही? तर श्रीलंकेतले तमिळ, म्यानमारमधले मुस्लिम, पाकिस्तानमधले मुस्लिम, काँग्रेसमधल्या व्यक्तींना फायदा होणार नाही. कोणत्या भागाला लागू असणार नाही? तर राज्यघटनेच्या 6व्या अनुसूची जी आहे आपली, त्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेले 4 राज्य,
आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या 4 राज्यामधले आदिवासी भाग. तसंच बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन 1873 याच्यामध्ये अधिसूचित केलेल्या भागांना हे विधेयक लागू असणार आहे का? तर लागू असणार नाहीये. कोणत्या अटीमध्ये बदल करण्यात आले? की सध्या एक महत्त्वाचा पॉईंट आहे हा सुद्धा, की कोणत्याही परदेशी व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कमीत कमी भारतामध्ये 11 वर्ष राहणं गरजेचं आहे. परंतु नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामध्ये ही अट शिथिल करून किती करण्यात आले? तर 6 वर्ष करण्यात आले. त्यासाठी चेंजेस कुठं करावे लागणार आहेत? तर भारतीय नागरिकत्व कायदा जो आहे 1955चा याच्यामध्ये आता चेंजेस करावे लागणार आहे. तर एवढे महत्त्वाचे पॉईंट आहेत की जे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यावरनं सध्या जो वादविवाद चालू आहे ते. दुसरं म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागणार आहे, की या पक्षाला विरोध कोणी केलेला होता? तर राज्यसभेमध्ये काँग्रेस असेल, तृणमूल काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, बसपा, समाजवादी पार्टी, द्रमुक, डावे पक्ष, PDP, मुस्लिम लीग, जनता दल धर्मनिरपेक्ष. आता जनता दलमधले नितीश कुमारचा जो संयुक्त गट आहे, तर त्यांनी या पक्षाच्या किंवा या विधेयकाच्या बाजूने मतदान केले. आपने सुद्धा या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. MDMK आणि अन्य या सगळ्यांनी याला केलेला विरोध आहे. शिवसेनेनं लोकसभेमध्ये जरी पाठिंबा दर्शवला असला तरी विधेयकामध्ये त्यांनी सभात्याग केलेला आहे. तर हे एक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला लक्षात ठेवणं किंवा माहीत असणं गरजेचं आहे. तर सिटिझनशिप अमेंडमेंट बिल किंवा त्याला आपण नागरिकत्व विधेयक दुरुस्ती विधेयक म्हणतो, याच्या संदर्भातल्या एवढ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. हे लेसन जर तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. धन्यवाद.